जान्हवी रवींद्र चव्हाण। मी इयत्ता दुसरीत शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल। मी आज तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे। त्याचे नाव लबाड लांडगा व बकरीचे पिल्ले। एका जंगलाबाहेर एक झोपडी होती। त्या झोपडीमध्ये एक बकरी राहत होती व तिचे 7 पिल्ले राहत होती। एके दिवशी बकरी आपल्या पिल्लांना खाऊ आणण्यासाठी जंगलात जाते। ती जंगलात जाण्यापूर्वी आपल्या पिल्लांना सांगते, बाळांनो, मी आल्याशिवाय दार उघडायचे नाही। पिल्ले म्हणतात, आई, तू दाराबाहेर आहेस, आम्हाला कसे समजणार? बकरी म्हणते, मी आल्यानंतर एक गाणे म्हणेन, दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली। असेच म्हटल्यावर तुम्ही बाळांनो दार उघडा। पिल्ले म्हणतात, हो आई। बकरी जंगलात निघून जाते। एवढ्यात झोपडी बाहेर कोल्हा बकरीचे बोलणे चोरून ऐकतो व बकरी गेल्यानंतर तो लगेचच दाराबाहेर येतो, उभा राहतो व गाणे म्हणू लागतो, दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली। सर्व पिल्लांना वाटते आपली आई आपल्यासाठी खाऊ घेऊन आली। परंतु छोटे पिल्लू म्हणते, हा आवाज आपल्या आईचा नाही। तो सर्व पिल्लांना म्हणतो, आपल्या आईचा आवाज तर गोड आहे, ही आपली आई नाही। व ते पिल्लू म्हणते, तू जो कोणी असशील इथून निघून जा, आमच्या आईचा आवाज तर गोड आहे। कोल्हा वैतागतो, तो जंगलात जातो व भरपूर मध खातो। त्याला वाटते जंगलात जातो व भरपूर मध खातो। त्याला वाटते मध खाल्ल्याने आपला आवाज गोड होईल। परत थोड्या वेळाने कोल्हा दाराबाहेर येतो व गाणे म्हणू लागतो, दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली। पिल्लांना वाटते आपली आई आली, परंतु छोटे पिल्लू फटीतून वाकून बघते, त्याला पाय काळे दिसतात। त्याला वाटते आपल्या आईचे पाय तर गोरे आहेत, हे तर पाय काळे आहेत। असेच ते पिल्लू भावंडांना म्हणते, ही आपली आई नाही। व ते दारापाशी येतात व म्हणतात, तू जो कोणी असशील इथून निघून जा। कोल्हा खूप चिडतो, तो तिथून निघून जातो व एका गिरणीत जातो व आपल्या पिठामध्ये आपले पाय बुडवतो व पाय गोरे करतो व पुन्हा दारापाशी येतो व गाणे म्हणू लागतो। सर्व पिल्लांना वाटते आता खरोखरच आपली आई आली, परंतु छोटे पिल्लू वाटते ही आपली आई नाही। परंतु त्याला पिल्लाची भावंडे ऐकत नाही व दार उघडायला जातात। दार उघडल्यानंतर पाहतात तर काय, लांडगा। त्या सर्व पिल्लांना म्हणते, मी तुम्हाला खाऊ द्यायला नाही तर तुम्हाला खायला आलोय। तसे कोल्ह्याने म्हटल्यावर पिल्ले घाबरतात व इकडे तिकडे पळू लागतात। कोल्हा सर्व पिल्लांना पकडतो व पोत्यात घालतो व जंगलात निघून जातो। एवढ्यात बकरी घरी येते व आपली पिल्ले झोपडीत नाही हे बघून रडू लागते। एवढ्यात छोटे पिल्लू बाहेर येते व बकरीला सांगते, माझ्या सर्व भावंडांना कोल्हा पकडून घेऊन गेला। बकरी पिल्लांना
शोधायला जंगलात जाते. तिथे तिला कोल्हा झोपलेला दिसतो. ती पोते उघडते व पिल्लांना बाहेर काढते व पोत्यात मोठे मोठे दगड भरते. कोल्हा जागा होतो व पोते उचलून चालू लागतो. त्याला ते पोते जड लागते. एवढ्यात पुढे नदी येते. ती नदी त्याला पार करायची असते. कोल्हा नदीत पाय टाकतो व नदीत पडतो व बुडायला लागतो. तात्पर्य: दुष्टांकाळी नेहमी सर्वनाश होतो. धन्यवाद.